ऑनियन प्रोक्योरमेंट होता है, अब उसके लिए जब गवर्नमेंट आपको पूछे कि भाई आप इसको ले लो, तो आप ही जो है वो अलग अलग कंपनियां या अलग अलग सोसाइटी इनको बोलते हैं कि भाई तुम ये जो बैच खरीद करो और हमको दे दो। अब आपने जो जिसको ऑथराइज किया है उसको जो अगर ये का जो है उन्होंने बैच दिया है तो वो तो बेचारे अपने अपने पैसे से जो है पॉकेट में तो हमारा। अब इसमें अगर कोई गलती की होगी, ये जो कंपनियां गलती की होगी या सोसाइटी और चोरी की होगी, तो वो क्या करेंगे? जिम्मेदारी तो अपनी बनती है ना फिर। तो हमारे सोसाइटी में जितना भी पेपर है, ट्रांसपोर्ट का, लेबर का और गोडाउन रेंट का, वो भी हम पैसा काट के हम सर फार्मर्स को ही देंगे सर। वो सब पैसा सोसाइटी को नहीं जाएगा जहाँ पे शॉर्ट। बात ऐसा है कि इनको जो है इतना इनका जो पैसा तय हुआ था वो मिलना चाहिए, बस दैट्स ऑल। तो गरीब लोगों का पैसा काट के कैसे क्या चलेगा? क्या एक तो वो ऐसे ही मर रहे हैं, तो उनका पैसा तो। और जो लोग जो ये काम किया है और बीच में जो कोई घोटाला किया है उनके तरफ तो एक्शन ले लो ना, उनके ऊपर जो करना है करो। माझं नाव प्रवीण जाधव, मी कानाचा शेतकरी आहे। माझे कांदे मी नापेडला टाकले होते। नापेडनं आम्ही 100 रुपयाच्या भावासाठी 100 रुपये जास्त भाव मार्केटपेक्षा 100 रुपये जास्त भाव होता, त्यामुळे आम्ही नापेडला कांदा टाकला। नापेडला कांदा टाकल्यानंतर नापेडला आम्हाला असं वाटलं होतं 72 तास जाऊ द्या, पण 8 दिवसात पैसे येतील। पण अजून 8 दिवस अजून वर्ष होऊन गेलं तरी अजून आम्हाला पेमेंट पडलं नाही। त्यांनी टाकले जे पैसे ते एकदम थोडके पैसे टाकले। आणि आजही पण आम्ही नापेडच्या ऑफिसला गेल्यानंतर नापेडचं अधिकारी सांगताय ते आरेरावाची भाषा वापरून ते डायरेक्ट सांगताय का तुम्ही कंपनीकडे जा। आमचा आणि कंपनीचा याला कदाचित संबंधच नव्हता काहीच। पण ते आम्ही तिथे गेल्यानंतर मग ते काय बोलताय ते जे नापेडला तुम्ही भेटतील तुमचे पैसे देऊ करू अशी। अजून पण ते आता आम्हाला आतापर्यंत त्यांनी पैसे टाकलेले नाही का आमचं पूर्ण पेमेंट आम्हाला भेटावा, लवकरात लवकर भेटावा। नाही, नापेडला आता आम्हाला कांदा द्यायची इच्छाच राहिलेली नाही। डायरेक्ट नापेड फक्त गाजावाजा करून जाहिरात करतं आणि पेमेंट द्यायच्या वेळेस नापेड डायरेक्ट वर हात करून देतं, फसवणूक करतं शेतकऱ्यांची। तुम्ही कुठे विकलात कांदा? लासलगावला मार्केट शेजारी दरडे काट्यावर आम्ही तो कांदा विकला होता। त्या गोडाऊनला आम्ही कांदा टाकलेला होता नापेडला। माझं नाव योगेश ठोंबरे, पुरणगाव येथील शेतकरी असून आम्ही नाफेडला कांदे दिले होते 2025 साली। तर आतापर्यंत नाफेडचं पेमेंट आलेलं नाही आहे आणि आम्ही 100 रुपयाच्या जास्त भावासाठी तिथं बळी पडलो। 1 वर्ष उलटून गेलं तरी आम्हाला पैसे मिळालेले नाही। नाफेडच्या अधिकाऱ्यांकडे असेल, जिल्हाधिकारी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, जिल्हा उपनिबंधक असतील, त्यांच्याकडे वारंवार चक्रा मारून पण कुठलाही प्रतिसाद आम्हाला भेटत नाहीये। आज भुजबळ साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर बघू मग आता पुढे काय होतंय। साधारण किती शेतकरी होते काय? भरपूर शेतकरी होते, 60-65 शेतकरी तालुक्यातील होते, येवला तालुक्यातील।